शिवसेना स्टाईल आंदोलनाची दखल. भेगा बुजवण्याच्या कामाला सुरुवात. अमोल म्हस्के पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. माजी आमदार संजय रायमुलकर व युवा सेना बुलढाणा जिल्हा प्रमुख ऋषी जाधव यांनी घेतली आक्रमक भूमिका. आपण पाहत आहात विदर्भ. सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे मुख्य संपादक उद्धव फंगार माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेकर ते हिवरा आश्रम रस्त्याच्या दरम्यान मुख्य रस्त्यावर मोठमोठ्या जीवघेण्या भेगा पडल्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या भेगा आहेत, मात्र संबंधित अधिकारी किंवा कंत्राटदारानं यांनी भेगा बुजवल्या नाहीत. या भेगामुळे दुचाकीचा अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेकांना अपंगत्व सुद्धा आलेले आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेचे अमोल पाटील म्हस्के यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून भेगा संदर्भात माहिती दिली होती, मात्र संबंधित अधिकाऱ्याकडून उडवाउडवीची उत्तर मिळत होती. अखेर जनतेच्या हितासाठी अमोल पाटील म्हस्के व इतर सहकाऱ्यांनी कोणतीही पर्वा न करता 25 मे रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास नागझरी बुद्रुक गावाजवळ मुख्य रस्त्यात पडलेल्या भेगांमध्ये बसून अर्धनग्न आंदोलन केले होते. या आंदोलनाची संबंधित विभागानं ताबडतोब दखल घेऊन 28 मे पासून भेगा बुजवण्याच्या कामाला युद्ध पातळीवर सुरुवात करण्यात आली आहे. या संदर्भात माजी आमदार संजय रायमुलकर व युवा सेनेचे बुलढाणा जिल्हा प्रमुख ऋषी जाधव यांनी आक्रमक भूमिका घेऊन ताबडतोब भेगा बुजवण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला दिल्या होत्या. विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा भेगा बुजवण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं सुद्धा भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख मायाताई म्हस्के यांनी दिला होता. आमचे सहकारी श्री बालाजी अर्बनचे अध्यक्ष योगेश सौभागे, हॉटेल पाटलाचा वाडाचे मालक गजानन गारोळे पाटील व टावर आंदोलन सम्राट गजानन बोरकर. विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजची बातमी आवडल्यास यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्रामला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज सदैव आपल्या सेवेत. धन्यवाद. काय नाही आपला हा मेकर चिखली आपल्याकडे का काय झालं ते आपल्याच्या नागझरी फाट्याजवळ मोठी हे पडली, म्हणजे नाही म्हटलं तरी त्या गाड्या बिजावर आल्या मोटरसायकल. आज सकाळी 2 अपघात झाले तिथे. लेडीज आणि माणूस पडला, त्याला लागले मोठा, म्हणजे पूर्ण टायरपेक्षाही मोठा ते झालेला आहे. हो जरा अर्जंट पाठवला चालेल. हो उद्याच्या उद्याच पाठवा, बरं होईल. चालेल. जे अधिकारी असतील किंवा ठेकेदार असतील, जे सुस्त झालेले आहेत, मरगळ आलेली आहे, ते लोक आता शिवसेनेच्या स्टाईलमुळेच काम सुरू करत आहेत. काय सांगतायत? सर्वप्रथम तुमच्या चॅनलचे धन्यवाद. तुम्ही ज्या बातम्या लावता आणि त्या बातम्याला जे इन्स्टंट परिणाम भेटतो तो आता दिसतोय. आणि आमचे मित्र अमोल पाटील म्हस्के यांनी जे आंदोलन केलं परवा दिवशी शिवसेना स्टाईलमध्ये, तर हा त्याचा दणका आहे. आणि आम्ही जरी सत्तेत असलो तरी आम्ही या भारताचे नागरिक आहे आणि असं कुठं लिहिलेलं नाही की नागरिकांना सतर्क राहू नये. बरोबर. कोणाला तर जर का दुःख होत असेल आणि आपल्या देशातल्या लोकांचे जर का ॲक्शन होत असतील, आपल्या गावातल्या लोकांचे ॲक्शन होत असतील, तर आमची शिवसेना तर प्रत्येक वेळेस समोर राहीलच. ते तुम्ही प्रचित पाहिलेले आमच्या अमोल भाऊनी ज्या दिवशी आंदोलन केलेलं आहे त्याचं हे यश आहे. आणि आमचे खासदार, केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव जाधव साहेब, रायमुलकर साहेब, ऋषीभाऊ जाधव, निलेश भाऊ, सर्व लोक आमच्या पाठीशी असतात. आणि आम्ही जिथे सत्ता असली तरी पण अधिकाऱ्यावर वचक ठेवण्याचं काम आम्हाला सांगितलेलं आहे, आम्ही करतो. आणि तुमच्या चॅनलने जे अजून आम्हाला म्हणजे हे भेटते, बळ भेटते, त्या बळामुळे जे सगळं काही होऊ शकते. असं जे बळ विनंती आहे, लोकांची बळ म्हणताना विनंती म्हणतो. आणि कटाकरता जो रस्ता आहे जाणारा, हो, त्या रस्त्याची बातमी काल तुम्ही पाहिली असेल. पाहिली. लोक परेशान आहे, शेतकरी परेशान आहे त्या रस्त्याबद्दल. 9 कोटी रुपयाचा रस्ता आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बी जाता त्या रोडनं. पावसाळा सुरू होत आहे आता. त्या ठिकाणी काही होईल का? त्या ठिकाणी युद्ध पातळीवर काम होईल. एकदा आता हे सध्या जे घाटाचं काम चालू आहे त्या ठेकेदाराने ते काम घेतलेलं आहे. नदीला पाणी येते म्हणून ते घाट कंप्लीट करून आमचं कालच बोलणं झालं. तुमची बातमी पाहिल्यानंतर मी फोन लावला, शिवसाहेबांना बोललो. ते म्हणजे घाटाचं काम पहिले वरी उचलणं आहे, कारण की पाणी जर काला नदीला तर नंतर हे काम होत नाही नदी पात्रातून. त्यानंतर ते काम लगेच सुरू होईल. ते काम नाही तुमच्या लक्षात नाही. आणि कटाकट हो, आणि कटाचं पुढं तिथं काही पैनगंगा नाही, तिथं काही विषय नाही. हो, पण ठेकेदार एकच असल्यामुळे आणि उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळे कामं मागे पुढे होतील, पण कामं कंप्लीट होतील. ठीक आहे, धन्यवाद. 100%. संदीप भाऊ तट्टे होते, त्यांच्यापर्यंत सांगलं की आम्ही जनहितासाठी आणि शेतकऱ्यांसाठी सत्तेमध्ये जरी असलो तरी आंदोलन आम्ही 100% करणार. आमचे जे नेते आहेत, नेतृत्व करणारे आहेत, आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब, सन्मान्य माजी आमदार संजय रायमुलकर साहेब, ऋषीभाऊ जाधव
यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे की जनहितासाठी सत्ता असो किंवा नसो, कार्यकर्त्यांना जनहितासाठी झगडलंच पाहिजेत, कार्यकर्त्यांना आवाज उठवल्याच पाहिजेत, वेळ प्रसंगी शिवसेना स्टाईलने आंदोलन सुद्धा केलं पाहिजेत असेच आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे नेत्याची सूचना, आदेश, मार्गदर्शन पाळून आम्ही या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी आमच्या परीने काम करत आहोत. पण या मेकर ते हिवराश्रम किंवा चिखली रोडच्या ज्या कामाचं श्रेय आहे ते अमोल पाटील म्हस्के यांना 100% जात आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही. त्यांनी 4 दिवसापूर्वी कोणतीही पर्वा न करता उन्हातानामध्ये ते कपडे काढून अर्धनग्न आंदोलन त्यांनी रोडवर केलं. आणि जर गुरुवारपर्यंत काम झालं नाही तर आम्ही सर्व लेकरं बाळं मुलं वगैरे घेऊन, म्हातारे कोतारे लोक घेऊन सुद्धा रस्त्यावर आम्ही बसून त्याची कोणतीही पूर्वसूचना अधिकाऱ्याला देणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतली होती. अखेर यश आलेले आहे त्या कामाला आणि कामाला सुरुवात झालेली आहे. असा पूर्ण म्हणजे याच्यामध्ये जी माती गिती साचली होती ते काढून घेऊन एक चांगलं काम या ठिकाणी होताना दिसत आहे आपल्याला. वरून थातूर मातूर काम काय करून नाही राहिले, ते पूर्ण माती गिती काढून म्हणजे पक्का काम, म्हणजे वेळोवेळी त्याला काही बदल व्हायला नको, त्याच्यामुळं एक पक्का आणि चांगलं काम या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे. पाहू शकता तो मेकर ते हिवराश्रम असेल, चिखली असेल, या रस्त्यावरील भेगा बुजवण्याचं काम आजपासून या ठिकाणी सुरू झालेलं आहे. अमोल पाटील म्हस्के आहेत आपल्यासोबत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण बोलणार आहोत. या ठिकाणी शिवसेना स्टाईलने त्यांनी आंदोलन केलं होतं, अर्धनग्न आंदोलन, आणि अखेर त्यांच्या कामाला या ठिकाणी यश आल्याचे आपल्याला दिसून येत आहे. अमोल भाऊ, जय महाराष्ट्र. काय सांगता येईल तुमचं जे शिवसेनेचं अर्धनग्न आंदोलन केलं होतं, शिवसेना स्टाईल वापरली तुम्ही पहिल्यांदाच. अनेक वर्षापासून मेहकर शहरात किंवा तालुक्यामध्ये शिवसेना स्टाईलचे आंदोलन होत नव्हते. जुनी शिवसेना एक जागृत करण्याचं काम तुम्ही त्या दिवशी लोकांना दिसलं आणि त्याला यश सुद्धा आलेलं आहे. एक चांगलं काम जनहिताचं, अनेक अपघात झाले, अनेकांचे जीव गेलेले आहेत, आणि एक चांगलं काम आज बी तुम्ही त्याचा पाठपुरावा करत आहे, कामावर उन्हातानात हजर आहेत. काय सांगता येईल याबद्दल? सर्वप्रथम जर काय असते माहिती का, आंदोलन करायचं म्हटल्यावर कुणी पण करते. शेवटी आम्ही सत्तेतले होतो, लोकांचं असं म्हणणं होतं की सत्तेत असून आंदोलन कसं करता तुम्ही. प्रॉब्लेम तो नसतो, सत्ता असो काही असो, प्रशासनावर पकड असणं महत्वाचं आहे. आणि आम्ही सत्तेत जरी असलो तर सत्तेतल्या लोकांनी समजा आंदोलन केलं. लोक म्हणतात की सत्तेतल्या लोकांनी आंदोलन कसं केलं. अहो, सत्तेतल्या लोकांनी तरी कमीत कमी केलं ना. या रोडवर येणारा कमीत कमी तुमच्या मग विरोधातल्या पक्षानं कोण आंदोलन केलं का? विरोधातल्या पक्षानं करायला पाहिजे होतं की कोणताही पक्ष असो, इथे येणारा माणूस हा एका पक्षाचा, तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की हिंदू असेल, मुस्लिम, कोणत्या धर्माचा आहे, त्याच्यासाठी सगळ्यांसाठी सुविधा होते ना. सर्वसामान्यासाठी कधी पण झटणारा पक्ष म्हणजे शिवसेना आहे, रस्त्यावर उतरणारा पक्ष शिवसेना आहे. आणि पूर्वीची शिवसेना हे आता कधी पण इथून पुढे जागृत राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला म्हणजे आभार जर मानायचे असतील तर सर्व तुमच्या मीडियाचे, तुमचे असतील, आमचे समाधान भाऊ असतील, देवकर सर असतील, संतोष सर, म्हणजे सगळे पत्रकार आपले सांगळे साहेब असतील, सर्व पत्रकार आहे, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया यांनी जेवढं सहकार्य केलं. आणि विशेषतः डॉक्टर संजय रायमुलकर असतील, यांच्याकडे आम्ही त्या दिवशी गेलो होतो, तर यांनी वारंवार चव्हाण साहेबाला कॉन्टॅक्ट केले. मी तर म्हणतो आज सकाळी पण त्यांनी कॉन्टॅक्ट केला. माननीय ऋषी भाऊनही केले की त्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही गुरुवारपर्यंत जर करणार नाही तर आम्ही कुठल्याही पद्धतीत आम्ही स्वतः आम्ही ते येऊन बसू. जरी आम्ही सत्तेतले असो पण आम्ही जनतेसाठी उन्हातानात बसायला तयार आहे. आम्हाला आश्वासन दिलं, हे स्वतः ठेकेदार वगैरे हजर आहेत, काम सुरू झालं, आम्ही आनंदी आहे. आणि यांनी फक्त यांचं काम उत्कृष्टरित्या पूर्ण करावं, पूर्ण सहकार्य करण्याची जिम्मेदारी आमची. यांना क्या नाम है आपका? मांगीलाल पारिक. हाँ, मांगीलाल पारिक. अच्छा, आप ये ठेकेदार है रोड के? हाँ हाँ. यहाँ से शुरू करें अपने आज कहाँ तक ले जाएंगे ये काम? चिखली तक? हाँ जी. तो कितने दिन तक हो जाएगा ये शायद 2-3 दिन के अंदर कर देंगे कंप्लीट. 2-3 दिन में? हाँ हाँ. आज का गुरुवार है, रविवार तक हो जाएगा. हाँ शायद. और ये कैसा करे भेगा का तुम? आप क्या उसको खोद रहे, क्या डाल रहे, क्या इसको कर रहे अंदर उसमें? से कम पहले सफाई कर रहे हैं, उसको मिट्टी निकाल रहे हैं, पानी डाल के क्लीन करके. अच्छा और उसके अंदर माइक्रो कंक्रीट होती है, माइक्रो कंक्रीट, अच्छा. वो केमिकल मिला होता है, हाँ. उसमें तुरंत मतलब परफेक्ट हो जाता है. अच्छा अच्छा उसके बाद में उसमें क्यूरिंग करेंगे पानी से. अच्छा, ऐसा करने का इस पे ठीक है. शायद 2-3 दिन के अंदर कोशिश हमारी है, संडे तक कंप्लीट कर देंगे उसको. अच्छा, 2 या 3 दिन के अंदर कंप्लीट करने का. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. अमोल पाटील म्हस्के होते आपल्यासोबत आणि ठेकेदार सुद्धा होते. अमोल पाटील म्हस्के साहेबांनी सांगितलं की अनेकांचे काही प्रतिक्रिया आल्या की बा तुम्ही सत्तेतले, आता जनतेच्या हितासाठी, समस्यासाठी सत्ता आणि विरोधक या गोष्टी कधीच नसतात. सत्तेच्या माणसानं आंदोलन केलं नाही पाहिजे असा कुठं नियम नाही किंवा GR नाही. जर त्रास होत असेल थोडाफार आपल्या माणसाला, आपल्या परिसरातील माणसाला, तर आंदोलनाची, लोकशाहीची भूमिका त्यांनी अवलंबली. आदरणीय संजय रायमुलकर साहेब असतील, ऋषीभाऊ जाधव असतील, यांनी सुद्धा जे चव्हाण साहेब येतं या विभागाचे अधिकारी, त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क केला. आज सुद्धा बोलले ते
आणि अखेर या कामाला यश आलेलं आहे. शिवसेनेचा दणका, शिवसेनेचं जे यशस्वी आंदोलन आहे, जे दणका आहे, ते दणका आज त्या दणकेला यश आलेलं आहे. अमोल पाटील म्हस्के हे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत.